नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 261 ते ओवी 271च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू योगयुक्त हो, आणि असा आत्मबोध झालेला जो योगी आहे, जो योगयुक्त झालेला आहे, तो स्वर्ग संसारातलं सुख त्याचा त्याग करतो, त्यांना दूर लोटतो. पुढे आता भगवंत काय म्हणतात? ते म्हणतात, स्वर्ग संसारातलं सुख त्यांनी दूर लोटलंच, परंतु तेवढ्यावर तो थांबला नाही. जरी वेदाध्ययनाचे जाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे. संसार आणि स्वर्गातल्या सुखांचा त्यांनी त्याग केला, परंतु वेदाध्ययन केल्यामुळे जे ज्ञान प्राप्त झालं किंवा अनेक यज्ञ केल्यामुळे त्या यज्ञांचंच शेत, अर्थात यज्ञांमुळे पुण्याचं शेतच निर्माण झालंय, किंवा तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे, किंवा भरपूर तप भरपूर दान केल्यामुळे त्याचंही पुण्याचं शेत भरपूर उगवलेलं आहे. तया आघवयांची पुण्याचा मळा, भारू आतौनी जया ये फळा, जे परब्रह्मा निर्मळा साठी न सरे. अशा प्रकारे वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान अशा अनेक पुण्यांचा मळा ज्याच्यापाशी भरलेला आहे, परंतु तो पुण्याचा मळा आणि परब्रह्म आत्मबोधामुळे प्राप्त झालेलं परब्रह्मरूपी फळ, या फळाची जी प्राप्ती झालेली आहे, ती प्राप्ती या संपूर्ण पुण्याच्या मळ्यापुढे प्रचंड आहे. हा पुण्याचा मळा त्या परब्रह्माची आत्मबोधाची बरोबरीच करू शकत नाही. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहा पाम वेद यज्ञादी साधने जया सुखा. अहो, हा आत्मबोध झाल्यानंतर जो नित्य आनंदाचा अनुभव येतो, त्या नित्य आनंदाला तराजूच्या एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये वेद, यज्ञ, तप, दान ह्यांच्यामुळे मिळणारं जे सुख आहे, ते सुख दुसऱ्या पारड्यात ठेवलं तर त्याचीही बरोबरी होत नाही. उपमेचा कांटाळा न दिसे साने, या नित्यानंदाला कुठली उपमाच देता येत नाही. आणि हा नित्यानंद कसा आहे? जे विटे ना सरे, भोगितयाचे नि पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. भगवंतांनी ह्या नित्यानंदाचा, या आत्मसुखाचा जो इथे उल्लेख केलाय, तो उल्लेख पाहण्यासारखा आहे. भगवंत म्हणतात, हे आत्मसुख कसं आहे? हा निजानंद कसा आहे? तर या निजानंदाच्या सुखाचा अनुभव घेतल्यावर त्याचा वीट येत नाही. संसारातलं कुठलंही सुख काही काळ भोगल्यानंतर त्याचा कंटाळा येईल, परंतु हे ब्रह्मसुख तसं नाही. याचा कधीही कंटाळा येत नाही. आणि कंटाळा येत नाही म्हणून अखंड भोगत राहिलं तरी ते कधी संपत नाही.
हे जो भोगत असतो, त्याचा अनुभव घेत असतो, त्याचा तो अनुभव अखंड राहतो. हे सुख कधी संपतच नाही. त्याची जेवढी इच्छा आहे, अर्थात त्याला जेवढ्या प्रमाणात भोगायचंय तेवढ्या प्रमाणात तो भोगू शकतो. भोगी तयाचेनी पवाडे पुरे. आणि या सुखालाच पुढं भगवंत म्हणतात, पुढं ती महासुखाचे सोयरे भावंडची. अहो, हे आत्मसुखच पुढे महासुख, अर्थात परब्रह्माचे सुख. त्या सुखाचं हे सोयर म्हणजे अत्यंत जवळचं किंवा भावंडच म्हणावं लागेल. असा गौरव या निजानंदाचा आत्मसुखाचा भगवंतांनी केलेला आहे. पुढे म्हणतात, ऐसे दृष्टीचेनी सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखीही आंगवणे नोहेची एका. भगवंत म्हणतात, दृष्ट सुख म्हणजेच अर्थात जे पाहून त्याचा आनंद घेता येतो, अर्थात वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात प्रगट झालेलं विषय सुख. पण त्याच्यापेक्षा हे सुख कसं आहे तर हे अदृष्ट आहे. हे दिसत नाही, परंतु दिसत नसलं तरी सुद्धा त्या सुखाचा अनुभव हा येतच असतो. आणि त्या सुखावरच जो जाऊन बसला, ज्याचं अंतःकरण जाऊन बसलं, जे शतमखीही आंगवणे नोहेची एका. अर्थात शतमखी म्हणजे 100 यज्ञ. असं म्हणतात की 100 यज्ञ करून झाले की इंद्रपद प्राप्त होतं, पण त्या इंद्रालाही 100 यज्ञ करून ह्या सुखाचा अनुभव येत नाही. हे सुख वेगळंच आहे. हे सुख वेगळंच आहे. तयाते योगीश्वर अलौकिके, दिठीचेनी हात तुके, अनुमानिती कौतुके, तव हळूवट आवडे. इथे भगवंत म्हणतात, हेच सुख त्या योगेश्वरांनी, अर्थात ज्यांना हा आत्मबोधाचा अनुभव आला त्यांनाच योगीश्वर म्हटलेला आहे. हा आत्मबोधाचा अनुभव, हा आत्मानंद ह्याच्यावर जे आरूढ झाले ते योगीश्वर. त्या योगीश्वरांनी जेव्हा हे आत्मसुख त्याचा अनुभव घेतलाय, त्याच्यावर ते आरूढ झालेले आहेत, त्या योगीश्वरांनी जेव्हा हे शतयज्ञ 100 यज्ञ करून, अर्थात अनेक तप, अनेक दान, वेदाध्ययन वगैरे करून प्राप्त झालेलं सुख आपल्या ज्ञानदृष्टीच्या हाताने, दिठीचेनी हात तुके, ही दिठी साधी नाहीये, ही ज्ञानदृष्टी आहे. त्या ज्ञानदृष्टीच्या हातांनी त्यांनी इतर सुख जेव्हा हातात घेऊन पाहिली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्या सुखांची कुठल्याही प्रकारे आत्मसुखाशी तुलना होऊ शकणार नाही. अनुमानिती कौतुके, तव हळूवट आवडे. मग तया सुखाची किरीटी, करुनी आगा पाऊटी, परब्रह्माची पाठी आरूढती. भगवंत म्हणतात, अशी वेगवेगळी सुख ह्या योगीश्वरांनी पाहिली, तपासून पाहिली. भरपूर ज्ञान प्राप्त करून होणारं सुख, तप, दान, यज्ञ करून होणारं सुख, पण त्याची उपमा ह्या आत्मसुखाशी नाही. तेव्हा त्यांनी म्हणजेच योगीश्वरांनी इतर सर्व सुखांच्या पायऱ्या करून त्या पायऱ्यांवरनं चालत येऊन ते परब्रह्माची पाठी आरूढती, अर्थात परब्रह्म स्थितीवर, आत्मसुखाच्या स्थितीवर ते आरूढ होतात.
असं सुंदर वर्णन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. असे आरूढ झालेले कशावर आरूढ झाले? परब्रह्म परमसुखावर आरूढ झालेत. हे परमसुख काय, हे परब्रह्म काय? तर आता इथे ज्ञानोबाराय काय सांगतात बघा. ते म्हणतात, ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे. हे परमसुख अर्थात परब्रह्म हे काय आहे? तर ज्यांना आत्मबोध झाला त्या योग्यांचं भोगण्याचा जो विषय आहे ते हे परमसुख आहे. त्यांना भोगण्यासाठी जणू काही हे धन आहे, त्यांचं भोगधन आहे, असा उल्लेख ज्ञानोबाराय करतात. अहो, धनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयांचा आनंद घेण्यासाठीच ना. त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, या योग्यांचं भोगधन म्हणजे हे आत्मसुख आहे. आणि एवढंच नाही, चराचरैक भाग्य, सजीव निर्जीव सर्व सृष्टीचं भाग्य आहे. ते भाग्य ज्याच्यामुळे घडतं ते हे परब्रह्म, ते हे परमसुख. आणि हे परब्रह्म काय आहे? जे ब्रह्मेशा आराधना योग्य. ब्रह्मेशा म्हणजे ब्रह्मदेव आणि ईश अर्थात शिवतत्व, हे सुद्धा ज्याची आराधना करतात, असं हे परमसुख, असं हे परब्रह्म. ते कोण? तर ज्ञानोबाराय म्हणतात, जो सकळ कळांची कळा, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या. असं हे जे परब्रह्म आहे ते सर्व कलांची कला आहे. चंद्रकला जर आपण पाहिल्या तर एक एक कला वाढत जाऊन संपूर्ण पौर्णिमेचा चंद्र अर्थात चंद्र हा संपूर्ण कलांसहित विराजमान होतो. ज्ञानोबाराय इथं म्हणतात, सर्व कलांची ही कला आहे, सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा आहे. अर्थात परम आनंद म्हणून जो काही असेल त्याचा जर पुतळा करायचाच म्हटलं, अर्थात त्याला सगुणात आकारात आणायचा जर म्हटलं, तर त्या परमानंदाचा जो पुतळा आहे. आणि एवढंच नाही, तर या संपूर्ण विश्वातल्या जीवांचा जो जिव्हाळा आहे, संपूर्ण विश्वातले जीव ज्याच्यावर अवलंबून आहेत, ज्याच्या आधाराने आहेत, आणि प्रेम करावंसं वाटलं तर तोच योग्य आहे. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची, त्या परमानंदाचा, त्या परमसुखाचा, त्या परब्रह्माचा ज्ञानोबाराय इथे उल्लेख करतायत. तो कोण? जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्ण जी पांडवा प्रति बोलिला. ज्ञानोबाराय अर्थात श्रीकृष्णांबद्दल बोलतायत. ते परमसुख, ते परब्रह्म, हे जे काही आत्तापर्यंत मी सांगत आलो तोच म्हणजे साक्षात सगुण साकार श्रीकृष्ण अर्थात आपापलं आराध्य दैवतच. ज्ञानोबाराय म्हणतायत, जो सर्वज्ञतेचा बोलावा. सर्वज्ञता ज्या कुठल्या ज्ञानामुळे आत्मज्ञान प्राप्ती होते, त्या ज्ञानाचं जो जीवन आहे, ज्याच्यामुळे ज्ञान आहे, जो यादव कुळींचा कुळदिवा, जो यादवांचं कुळ, त्या कुळाचा दिवा अर्थात कुलदीपक आहे. आणि तोच म्हणजे अर्थात साक्षात भगवंत श्रीकृष्ण, तो भगवान श्रीकृष्ण, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. हे सगळं तो श्रीकृष्ण पांडवा प्रति अर्थात अर्जुनाशी त्यांनी हा संवाद साधला. आणि या संवादातून भगवंतांनी अर्जुनाला हे संपूर्ण ज्ञान दिलं. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर
त्यातल्या शंकांचं निरसन करत भगवंतांनी दिलं. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म काय, अधिभूत काय, अधिदैवत काय, अधियज्ञ काय, आणि त्याचबरोबर देहांतच्या समयी भगवंताची आठवण कशी करता येईल असे हे 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले होते. त्याचं हे निरूपण आपल्याला या संवादात बघायला मिळतं. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू, तेची परियसा पुढा मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आपले ज्ञानोबाराय म्हणतात, अर्थात हे ज्ञानोबाराय कोणाचे आहेत? निवृत्तीनाथांचे ज्ञानोबा आहेत. निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव म्हणतायत की असा कुरुक्षेत्रावरती चाललेल्या संवादाचा वृत्तांत संजयो रायासी असे सांगतो. संजय राजाला अर्थात धृतराष्ट्राला सांगतोय, हा संवाद चालूच आहे, तो मी तुम्हाला सांगणारच आहे, असं निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. तेची परियसा पुढा मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आपण या संवादाचा आनंद घेऊ आणि ही 8व्या अध्यायाची झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणीच अर्पण करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.